ह्या ड्रोनला उडवण्यासाठी ना रिमोटची गरज आहे ना मोबाईलची। तर जय शिवराय भावांनो, माझं नाव आहे चैतन्य आणि स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये। तर आता रिसेंटली मी एक नवीन ड्रोन विकत घेतलं होतं आणि त्यानंतर मला खूप सारे मेसेज कमेंट्स येत होते की भावा नेमकं ड्रोन कोणतं घेतलंय, कितीला घेतलंय, कुठून घेतलंय वगैरे वगैरे। तर तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तर या तुम्हाला व्हिडिओत मिळून जातील। तर मी जे ड्रोन घेतलंय त्याचं नाव आहे DJI Neo आणि ह्या DJI Neoचं फ्लायमर कोंबो मी घेतलाय, जो की मला टोटल 45,000 रुपयाला पडलाय। यात ड्रोन सोबत एक्स्ट्रा बॅटरी, रिमोट, काही ऍक्सेसरीज आणि त्याची बॅग आली। मग आता प्रश्न असा आहे की हाच ड्रोन का? तर सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे हा DJIचा सगळ्यात स्वस्त ड्रोन आहे। त्याचबरोबर DJIच्या फक्त ह्याच ड्रोन मध्ये AI ट्रॅकिंगचे फीचर्स आहेत, म्हणजे याला उडवण्यासाठी रिमोटची पण गरज नाही आणि मोबाईलची पण गरज नाही, तुम्ही त्याला फक्त असंच उडवू शकता। आणि ह्या AI फीचर्सचा मला फायदा खूप होतोय, कारण मी सोलो ट्रॅव्हलिंग करत असतो आणि मग मला स्वतःचा रस्त्याने चालताना व्हिडिओ शूट करायचा असेल किंवा दुसरा कुठलाही शूट करायचा असेल तर आधी समोर जाऊन मग ट्रायपॉड लावा, मग ट्रायपॉडला कॅमेरा लावा आणि मग परत रिटर्न या, मग परत समोर चालत जा, अशी एवढी पूर्ण प्रोसेस करावी लागायची। फक्त 4 ते 5 सेकंदाच्या क्लिप साठी मला एवढा कुटाणा करायला लागायचा। पण ह्या ड्रोन मध्ये 8 मोड्स आहेत, तो माणसाला डिटेक्ट करून बरोबर त्याचा व्हिडिओ शूट करतो। Drone, circle, rocket, spotlight, helix, follow. मला पर्सनली जो सगळ्यात भारी कोणता मोड आवडत असेल तर तो म्हणजे फॉलो मोड। आपण किती जरी पळालो तरी तो आपल्या मागे फॉलो करत येतो। व्हिडिओ क्वालिटीचं बघितलं तर 4K 30 FPS पर्यंत हा क्वालिटी देतो। तर व्हिडिओ आवडला तर एकदा कमेंट करून नक्की जा आणि तुमच्या भावाला तेवढं फॉलो करायला विसरू नका। तर चला भेटू पुढच्या व्हिडिओत।